भावी आमदार श्री योगेंद्र पवार यांच्या स्वाभिमान यात्रेचा दौरा काटेवाडीमध्ये दाखल. आज दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी आज सकाळी भावी आमदार श्री योगेंद्र पवार यांचा स्वाभिमान यात्रेच्या निमित्ताने गावभेट दौरा कार्यक्रम काटेवाडीमधील पालखी ओढा येथे झाला. यावेळी योगेंद्र पवार यांच्याबरोबर ज्येष्ठ नेते सतीश मामा खुमणे हे उपस्थित होते. यानंतर भावी आमदार योगेंद्र पवार यांचे स्वागत करून सत्कार युवा ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम काटे यांच्या हस्ते करण्यात आला व श्री सतीश मामांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक नाना काटे यांनी केला. यानंतर योगेंद्र पवार आपले विचार मांडले. ही बातमी वृत्त संकलन केले आहे द प्राईम न्यूज एक्सप्रेस 24 विशेष प्रतिनिधी शंकर विसे यांनी. पलीकडच्या राज्याचे गुजरातचे वगैरे काही नेते आहेत त्या निधी चालवतात ते पवारसाहेबांना संपवायचा प्रयत्न करतात. पवारसाहेबांना संपवायची भाषा करतात. त्यांचा पक्ष त्यांनी कुटुंब मोडायचा प्रयत्न केला, चिन्ह केलं. हे सगळं जेव्हा होत असताना बारामतीकर म्हणून कुटुंबातल्या सदस्य चौधरी पण एक नागपूर ते पण कोणाचे तरी आजोबा आहेत आणि या वयात जर कोणतरी त्यांना त्रास देत असेल तर मग शेवटी आपण एक कुटुंब सदस्य किंवा एक बारामतीकर म्हणून नागरिक आपण होतो. आणि जर पवार साहेबांना पाडायची हरवण्याची भाषा जर कोण करत असेल तर बारामतीकर शेवटी स्वाभिमान्य आहे. जे काही राजकारण असेल ते असेल, पण जेव्हा पवार साहेबांचा विषय येतो तेव्हा मग कुणीही कुठल्याही बाजूला असू नये, सगळेच तिथं भावनिक होतात आणि एक होतात. आणि हे आपल्याला लोकसभेला पण दिसलं आणि इथून पुढे इथे आपल्याला दिसेल. कारण शेवटी आपल्याला सगळ्यांना जाणीव राजकारणी लोकांना त्यांच्या वेळेला जाणीव नसते किंवा त्यांचे पण वेगळे काय अडचणी असू शकतात, नक्की काय माहिती नाही. पण एक सामान्य नागरिक किंवा कार्यकर्ता म्हणून जर या वयामध्ये कोणतरी आमच्या आजोबांना, आपल्या नेत्यांना, पवारसाहेबांना जर पण त्रास देत असेल तर मग ते आपण तरी सहन करू शकत नाही. आणि बारामतीकर विशेष म्हणजे काटेवाडीकर सहन ते करणार. हे त्यांचं मूळ गाव. आपण काय काय वेळेला विसरून जातो कारण त्यांनी एवढी उंची गाठली आयुष्यामध्ये ते कुणालाच वाटलं नव्हतं. एक सर्वसामान्य आता इथं जुनी मंडळी आहेत, सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत. तुम्हाला माहिती होतं की आमचं कुटुंब काय होतं ते. आम्ही ते विसरलो नाही किंवा ज्या कुठल्या परिस्थितीतून आपण सगळे वरती आलो तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलं. वस्तीवर माझे वडील असायचे, काका असायचे, सगळ्यांचा इथं जन्म झालाय. लहानाचे मोठ्या आपण इथं झालोय. आणि आपल्या गावातला एक सर्वसामान्य कुटुंब काही म्हणजे लोकांनी माझ्या आजोबांना पण भेटला आता रामराव महाराज बाबासाहेब त्यांना सगळे म्हणायचे. गावामध्ये ते ऍक्टिव्ह असायचे आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक मुलगा आपल्याच गावातला उद्या जाऊन ते 4 वेळा मुख्यमंत्री होतात. 4 वेळा मुख्यमंत्री, ते पण सगळ्यात तरुण वयात 37-38 वय. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये तो रेकॉर्ड कोणी मोडू शकला नाही. नंतर संरक्षण मंत्री झाले, कृषी मंत्री झाले. एकमेव महाराष्ट्रामध्ये जर कोण लोकनेता असेल शिल्लक तर ते आपले पवार साहेबच आहे. आणि ते आपल्या गावातले आहेत, तिथं ते जन्मले. त्याचा आपल्याला सगळ्यांनाच अभिमान वाटतो आणि वाटला पाहिजे. ठीक आहे, त्यांना पण जबाबदाऱ्या वाटतील. त्यांना पण मुंबईमध्ये मंत्रालय असेल, वर्षा बंगल्यावरती तिथं राहायला
मंत्री झाले, नंतर दिल्लीमध्ये संसदेत ते गेले. आज पण जर तुम्हाला ताकद संसद किंवा दिल्ली हलवायची असेल तर ती फक्त पवार साहेबांची. पवार साहेब कधीच या नेत्यांच्या समोर झुकले नाही. शेवटी ते स्वाभिमानी बारामतीकर आहेत आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी पण साहेब झुकले नाहीत. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र कधी दिल्ली पुढे झुकणार नाही. तसंच पवार साहेब पलीकडच्या राज्यांच्या नेत्यांसमोर झुकले नाहीत आणि त्याच्यामुळं हा सगळा त्रास त्यांना दिला जातोय. पण जोपर्यंत तुमच्यासारखे स्वाभिमानी बारामतीकर काटेवाडीकर आहेत तोपर्यंत पवार साहेबांना कोणीच हरवू शकत नाही.